हा, तर आपण काय म्हणतो तुम्ही की मीन जो आहे तो कॅल्क्युलेट करायला पहिल्यांदा आपण शिकलो. ओके, तो मीन जेव्हा आपण कॅल्क्युलेट करायला शिकत होतो त्यावेळेला 3 डेटा सेटचा मीन कसा काढायचा ते बघितलं. म्हणजे पहिला अनग्रुप्ड बघितलं, परत डिस्क्रीट बघितलं, परत कंटिन्युअस बघितलं. सेम गोष्ट मेडियनच्या बाबतीमध्ये आपण केली की मेडियन पण कॅल्क्युलेट करताना पहिला अनग्रुप्ड डेटाचा कसा कॅल्क्युलेट करायचा, डिस्क्रीट डेटाचा कसा कॅल्क्युलेट करायचा, आणि देन काल आपण बघितलं कंटिन्युअस डेटाचा मीन कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपण काल बघितलं. ओके, तर आता मीन आपला कम्प्लीट झालाय, मेडियन पण आपला कम्प्लीट झालाय. आता आपल्याला बघायचा आहे मोड. ओके, आपल्याला तिसरा पॉइंट यामधला शिकायचा आहे जो आहे मोड. तर हा मोड एकदम सोपा आहे कॅल्क्युलेट करण्याला पहिल्या 2 डेटासाठी. तर पहिल्यांदा फक्त 2 मिनिटं ऐका की मोड हा नेमका असतो काय, त्याचा अर्थ नेमका काय होतो, आणि त्याच्यानंतर आपण कॅल्क्युलेशन बघूया. कॅल्क्युलेशन त्याचं एकदम इझी आहे. ओके, तर तिसरा जो पॉइंट आहे तो आहे मोड. आता जो मोड असतो मित्रांनो, तो मोड कसा इंडिकेट केला जातो, तर स्मॉल झेड जे आपला हे आहे अक्षर आहे स्मॉल झेड, त्या स्मॉल झेडनी मोडला इंडिकेट केलं जातं. ठीक आहे, स्मॉल झेडनी मोडला काय केलं जातं, इंडिकेट केलं जातं. मोड म्हणजे असतो स्मॉल झेड. मोड म्हणजे काय, तर मोडचा अर्थ होतो हायेस्ट रिपीटेड नंबर. ओके, हायेस्ट रिपीटेड नंबर ऑब्लिक फ्रिक्वेन्सी. ओके, मोडचा अर्थ काय होतो की हायेस्ट रिपीटेड नंबर किंवा हायेस्ट रिपीटेड फ्रिक्वेन्सी. म्हणजे काय, तर बघा एखादा डेटा सेट फॉर एक्झाम्पल दिलाय. ठीक आहे, बघा सिंपल आहे. एखादा डेटा सेट फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलाय, तर दिलेल्या डेटा सेटमध्ये बघा, दिलेल्या डेटा सेटमध्ये जो अंक वारंवार रिपीट होतो तो आपला मोड असतो. लेट्स से एखादा अंक इथं पण आहे, इथं पण आहे, इकडं पण आहे, इकडं पण आहे, इकडं पण आहे, इथं पण आहे. तर हा जो अंक आहे जो प्रत्येक वेळेला किंवा जास्तीत जास्त वेळेला जो रिपीट झालाय त्याला आपण मित्रांनो मोड असं तिथं म्हणतो. मोड ओळखणं एकदम सोपं आहे. एखाद्या दिलेल्या डेटा सेटमध्ये सगळ्यात जास्त वेळेला एखादा अंक कोणता रिपीट होतोय ते बघायचं आहे, त्याला आपण फक्त तिथे काय म्हणतो, मोड म्हणतो. तर आता पहिल्यांदा आपण ठरल्याप्रमाणे आपलं काय करूया, अनग्रुप्ड डेटा आहे, त्या अनग्रुप्ड डेटाचा मोड कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण इथं बघूया. ठीक आहे, अनग्रुप्ड डेटा आहे, त्या अनग्रुप्ड डेटाचा जो मोड आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा हे बघूया. तर सगळ्यांनी हेडिंग टाका मोड, आणि त्यामध्ये ए पॉइंट लिहा अनग्रुप्ड डेटा. हा पॉइंट जो आहे हा खूप सिंपल आहे, अनग्रुप्ड डेटाचा मोड कॅल्क्युलेट करणं. एकच एक्झाम्पल बघायचं आहे, एकाच एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. तर यामध्ये बघा एक्झाम्पल जे आहे ते इथं माझ्यासोबत लिहिलं तरी चालेल. 11, 10, 14, 13, 11, 10, 14, 13, 15, 14, 19, 20, 15, 14, 19, 20, 14, 12 आणि 11. ओके, तर हा दिलेला आहे तुम्हाला डेटा, हे आहे एक्झाम्पल. आणि या दिलेल्या डेटामध्ये तुम्हाला जर विचारलं की फाइंड मोड, या दिलेल्या डेटामध्ये तुम्हाला विचारलं फाइंड मोड, याला फॉर्म्युला नाही. ठीक आहे, द बेस्ट थिंग, तुम्हाला याला फॉर्म्युला नाही, तुम्हाला यामध्ये कुठलाही फॉर्म्युला नाही, डायरेक्टली मोड ओळखायचा आहे आपल्याला यामधला. ओके, कसा ओळखायचा सांगतो. एक्झाम्पल आय होप सगळ्या लोकांनी लिहिलं असेल. तर जरी लिहिलं नसेल तर 1-2 मिनिट फक्त स्क्रीनकडे लक्ष द्या. मी तुम्हाला दाखवतोय की अनग्रुप्ड डेटाचा मोड कसा कॅल्क्युलेट करायचा. तर मी वर काय सांगितलं की दिलेला जो डेटा आहे त्या डेटामध्ये कोणती संख्या किंवा अशी संख्या हुडका जी जास्तीत जास्त वेळा रिपीट झालेली आहे. ठीक आहे, दिलेल्या डेटामध्ये काय करा, अशी संख्या शोधा की जी जास्तीत जास्त वेळा रिपीट झाली. फॉर एक्झाम्पल बघा, या डेटामध्ये इथे एकदा 14 आहेत, इथं परत एकदा 14 आहेत, इथं एकदा 14 आहेत. ओके, तर हा जो 14 अंक आहे, हा जो 14 अंक तुम्हाला दिलेला दिसतो हा जास्त वेळा रिपीट झालाय. बाकीची कुठली संख्या आहे का की जास्त वेळाची रिपीट झालाय, 14 पेक्षा जास्त, म्हणजे 3 वेळा आले, तर अशी कुठली संख्या नाहीये. मग या दिलेल्या डेटाचं जे आन्सर आहे ते आहे 14. ठीक आहे, ते आहे 14. ठीक आहे, एवढं सिंपल आहे. आपण फक्त नजरेनं ओळखू शकतो की तिथं मोड किती आहे. ठीक आहे, दिलेला डेटा सेट मध्ये वारंवार रिपिटेशन झालेली संख्या कुठली आहे
ती संख्या तुमचा मोड असतो. तर दिलेल्या डेटामध्ये आपल्याला डोळ्याला सरळ सरळ दिसतं की 14 रिपीट होतोय. सो द मोड किंवा झेड इज इक्वल टू 14. ओके, झेड किती आहे तुमचा 14. यामध्ये काही विशेष असं नाहीये, यामध्ये काही अवघड नाहीये, अगदी 4वी-5वीतल्या मुलाला सुद्धा ते करता येईल. ओके, फॉर एक्झाम्पल पाहिजे असेल तर आणि एखादं एक्झाम्पल बघूया तुम्हाला. ओके, आणि एखादं एक्झाम्पल बघूया. यामध्ये बघा 5 7 3 5 4 2 5 7 5 3 5. ओके, तर या दिलेल्या डेटामध्ये आता मला सांगा मोड किती असेल तुमचा, झेड काय असेल तुमचा. ठीक आहे, दिलेला डेटा जो आहे, नीतू बरोबर आहे, सविता बरोबर आहे, सना बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर आहे, सिंपल, सगळ्यांना समजते. दिलेला अंक यामध्ये कुठला जास्त रिपीट होतो बघा, सगळीकडे जास्तीत जास्त वेळा आलेला अंक कुठला आहे, 5. खदिजा बरोबर आहे, आकांक्षा बरोबर आहे, काजल बरोबर आहे, वेदांत बरोबर आहे. ठीक आहे, दिलेल्या डेटामध्ये सगळ्यात जास्त रिपिटेशन कुणाचं आहे, 5चं. सो द मोड किंवा झेड इज इक्वल टू 5. येस, सिंपल आहे बघा, यामध्ये काही विशेष भाग नाहीये. ठीक आहे, दिलेला डेटा फक्त बघा आणि दिलेल्या डेटामध्ये कुठला अंक सगळ्यात जास्त रिपीट झालाय तो मित्रांनो तुमचा मोड आहे, तो आहे याचा 5. क्लिअर आहे. तर आय होप अनग्रुप्ड डेटाचा 2 एक्झाम्पल आपण बघितले. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला क्लिअर असेल मोड कसा कॅल्क्युलेट करायचा, सिंपल आहे. ओके, सेकंड बघूया. सेकंड जो डेटा आहे तो आहे आपला डिस्क्रीट डेटा. सेकंड जो आहे तो आहे आपला डिस्क्रीट डेटा. आता डिस्क्रीट डेटा कसा दिलेला असतो, तर तो एक्स आणि एफ मध्ये दिलेला असतो. तर आडवा लिहूया, त्याचं पण डायरेक्टली एक्झाम्पल बघूया आपण, म्हणजे तुम्हाला मी दाखवून देतो त्याचा मोड कसा कॅल्क्युलेट करायचा. याला पण काही फॉर्म्युला नाही मित्रांनो, सिंपल आहे. तर इथं बघा एक्स लिहूया आणि इथं एफ लिहूया. ओके, यामध्ये बघा 1 to 10, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 3 5 8 15, खाली लिहा 3 5 8 15 13 2 2 1 1 3. चलो, काय हरकत नाही. येस मुझफ्फर, 1-2 मिनिट थांब. ठीक आहे, याच्यावर लगेच दे, काही नाही विशेष झालेल्या भागामध्ये, विशेष काही नाहीये मुझफ्फर. आता इथं बघ पुढे काय झालंय. ठीक आहे, बघा यामध्ये हा दिलेला डेटा आहे डिस्क्रीट डेटा. ओके, हा जो दिलेला डेटा आहे हा डिस्क्रीट डेटा आहे आणि या डिस्क्रीट डेटाचा मोड जो आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, या दिलेल्या डिस्क्रीट डेटाचा मोड फाइंड आउट करायचा आहे. तर व्यवस्थित ऐका, पहिल्यांदा स्क्रीनकडे एकदा लक्ष द्या, पुढची एक्झाम्पल तुम्हाला समजून जातील. की ज्याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात हायेस्ट असते, ठीक आहे, ज्याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात हायेस्ट आहे, हाय आहे, तो तुमचा मोड आहे. ठीक आहे, आता या फ्रिक्वेन्सी कॉलम कडे बघा. फ्रिक्वेन्सी कॉलम मध्ये सगळ्यात हाय फ्रिक्वेन्सी कोणाची आहे, तर सगळ्यात हाय फ्रिक्वेन्सी आहे 15. ठीक आहे, सगळ्यात हाय फ्रिक्वेन्सी कुणाची आहे, तर सगळ्यात हाय फ्रिक्वेन्सी आहे 15. तर मित्रांनो आन्सर मात्र तुमचं 15 नाही, आन्सर 4 आहे. आन्सर त्याच्या वरचं एक्स मध्ये आन्सर असतं, एफ मध्ये आन्सर नसतं. आन्सर हे आहे, आन्सर 4 आहे. ठीक आहे, समजलं का. बघा डिस्क्रीट डेटाचा मोड तुम्हाला कसा कॅल्क्युलेट करायचा आहे. तर दिलेल्या डेटा सेट मध्ये सगळ्यात जास्त मोठी फ्रिक्वेन्सी ज्याची आहे तो तुमचा मोड आहे. ठीक आहे, बोल ना करे, बोल नका. 1-2 मिनिट सांगतो तुला एवढं लेक्चर. ठीक आहे, दिलेल्या डेटामध्ये काय करा, फ्रिक्वेन्सी सगळ्यात हाय ज्याची आहे तो तुमचा मोड आहे. ठीक आहे, समजलं का. हे मला एकदा सांगा, तुम्हाला समजलं का, एकदा मला सांगा. हा दुसरा पॉईंट जो डिस्क्रीट डेटाचा आपण इथं आता डिस्कशन करतोय तो समजला का. हायेस्ट फ्रिक्वेन्सी दॅट इज युअर मोड. यस सना, समृद्धी, सानिका, प्रतीक, यशस्वी, शिवानी, श्रेया, राजू, रोहन, खतिजा, साक्षी, अंकिता, प्रसाद, सानिका. ओके, चलो, काय हरकत नाही. यस यस सोनाली. ओके, ठीक आहे, आणि एक एक्झाम्पल बघूया सो दॅट आपण पुढे जाऊ. चला पटकन एक्झाम्पल बघूया. इथं घ्या, इथं एक्झाम्पल. एक्झाम्पल मध्ये घ्या एक्स आणि घ्या एफ. एक्स मध्ये घ्या 1 2 3 4 5 7
5 12 3 1 हे आहे एक्झाम्पल. सांगा मग यामध्ये मला मोड कोणता आहे? सांगा मला यामध्ये मोड कोणता आहे तुमचा? मेन आन्सर सांगा. नीता बरोबर आहे, सना बरोबर आहे, सविता, अंकिता, काजल, सानिका, सोनाली, समृद्धी, शिवानी, प्रसाद, वेदांग, आकांक्षा, राजेश्वरी, यशश्री, ऑल गुड, ऑल करेक्ट. प्रथमेश, येस 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 येस. सायली बरोबर आहे. सगळ्यांना आन्सर समजते. 3 आन्सर आहे. मोड इज इक्वल टू 3. ओके. का 3 आन्सर आहे तुमचं? का 3 आन्सर आहे? का तर हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे याची 12, सो दॅट आन्सर इज 3. ओके. दिलेल्या डेटामध्ये फ्रिक्वेन्सी सगळ्यात हायेस्ट कोणाचे तो मोड असतो, सो दॅट आन्सर Z इज इक्वल टू 3. चलो, तर हे डिस्क्रीट डेटा पण क्लिअर असेल तुम्हाला. बघा, ही जी काही मोडची एक्झाम्पल्स आहेत ना, ही आपल्याला तोंडी सोडवता येतात. यासाठी कुठलाही फॉर्म्युला नाहीये किंवा काही गरज पण नाही त्याला. सिम्पल आपलं बघायचं, सोडवून टाकायचं. ओके. चलो, तर आता मेन अट्रॅक्शन आपलं जे मेन पार्ट आहे आजच्या लेक्चरचा पर्पज, की कंटिन्युअस डेटाचा मोड कसा कॅल्क्युलेट करायचा, हा मेन पॉइंट आहे. इथं मित्रांनो आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, हा मेन पार्ट आहे आता आपला. येस, ठीक आहे. तर पहिल्यांदा सगळ्यांनी फक्त बघा, मी तुम्हाला फॉर्म्युला एक्सप्लेन करतो आणि त्या फॉर्म्युला नंतर एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, तर पहिला फॉर्म्युला बघा. मोड म्हणजे असतो झेड, स्मॉल झेड. ओके, तर झेड इज इक्वल टू एल प्लस, बघा फॉर्म्युला बघा, मोड इज इक्वल टू एल प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू आय. ओके, फॉर्म्युला काय आहे? एल प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू आय. आता या फॉर्म्युलामध्ये काही गोष्टी आहेत. या फॉर्म्युला मधल्या गोष्टी काय आहेत जरा समजून घेऊया. एल म्हणजे असते लोअर लिमिट, जे मागच्या वेळेला सुद्धा बघितलेलं होतं. एल म्हणजे आपली असते लोअर लिमिट. एफ म्हणजे असते फ्रिक्वेन्सी, एफ मध्ये असते फ्रिक्वेन्सी. अँड देन आय म्हणजे असतो तुमचा इंटरवल. ओके, आय म्हणजे असतो तुमचा इंटरवल. तर फॉर्म्युला जो आहे तो पहिला फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घ्या, देन आपण प्रॉब्लेम बघूया. ओके, सगळ्यांचं लिहून झालंय. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बघा प्रॉब्लेम बघा आता. एक्झाम्पल 0 ते 10 असा 80 पर्यंत एक्स दिलाय. 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80. ओके, आणि एफ दिलाय, फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली आहे 2 3 5 10 15, 2 3 5 10 15, 4 2 1. ओके, चलो, हा आहे प्रॉब्लेम, हा आहे दिलेला प्रॉब्लेम. आता बघा याला सॉल्व्ह कसं करायचं जरा व्यवस्थित बघा. सिंपल आहे. पहिली गोष्ट, यामध्ये पण 2 गोष्टी आहेत. यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला फाइंड आउट करायचा असतो की मोडचा क्लास कोणता. ठीक आहे, पहिली गोष्ट आपल्याला फाइंड आउट करायची आहे मोडचा क्लास कोणता. मोडचा क्लास कोणता असतो? तर ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सगळ्यात हायेस्ट असते, ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सगळ्यात हायेस्ट असते तो आपला मोड क्लास असतो. या दिलेल्या एफ कॉलम मध्ये सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी 15 आहे. 15 कुठल्या क्लासची आहे? 40 ते 50 ची. तर मोड क्लास माझा कुठला असेल? तर मोड क्लास माझा आहे 40 ते 50. ठीक आहे, फर्स्ट स्टेप काय आहे? तर मोड क्लास फाइंड आउट करायचा. कसा मोड क्लास फाइंड आउट होतो बाळांनो? तर सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी इज युअर मोड क्लास. सो 40 to 50 इज अ मोड क्लास. ओके, फर्स्ट वन. सेकंड, मला लिहायचं फॉर्म्युला. ओके, आता फॉर्म्युला इथं लिहितो मी, जरा बघा. झेड इज इक्वल टू एल प्लस F1 मायनस F0, F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू आय.
ठीक आहे, हा आहे आपला फॉर्म्युला. आता इथं यल वगैरे तुम्हाला समजतं, आय पण तुम्हाला समजतं. F1 F0 F2 ही काय भानगड आहे? तर सिंपल आहे मित्रांनो, की F1 जो आहे तो F1 कुठला असतो? तर मोड क्लासच्या समोरचा असतो F1. हा आहे F1, हा आहे F0 आणि हा आहे F2. ठीक आहे, हे बघा. ठीक आहे, मोड क्लासच्या समोरची फ्रिक्वेन्सी असते F1. मोड क्लास जो आहे त्या मोड क्लासच्या समोरची फ्रिक्वेन्सी आहे F1, त्याच्या वरची असते 0, त्याच्या खालची असते 2 F2. ओके, मग आता आपण या सूत्रामध्ये जस्ट किमती पुटअप करूया. बघा, यल म्हणजे लोअर लिमिट, या क्लासची लोअर लिमिट काय दिसते? 40. ओके, 40 ही झाली लोअर लिमिट, अधिक चिन्ह आहे तसं. यामध्ये परत F1 म्हणजे काय? F1 म्हणजे 15 आहे, तिथे किंमत दिसते ना 15 आहे, वजा F0 किती आहे? F0 10 आहे. ठीक आहे, F0 10 आहे. खाली काय? 2 F1 म्हणजे 2 गुणिले 15. F1 म्हणजे 15 आहे, तर त्याला 2 न गुणले, 2 गुणिले 15 वजा F0 किती आहे? F0 आहे 10 वजा F2 किती आहे? F2 आहे 4. F2 किती आहे? F2 आहे 4 इंटू आय म्हणजे इंटरवल. या दोन घरांमध्ये फरक कितीचा आहे? 10चा. तर इंटरवल आहे आपला 10चा. ओके, तर हे झालं आपला फॉर्म्युलामध्ये किमती आपण जस्ट इथं पुटअप केल्या. तर याला बघा, सोडवूया. हे 40 आहे तसं ठेवतो, प्लस 15तून 10 गेले 5 राहिले. ओके, इथं 15 दुनी 30, 30 मधनं 10 गेले 20, 20 मधनं 4 गेले 16. तुम्ही कॅल्क्युलेटरवर करू शकता, गुणिले 10. ओके, गुणिले 10. मग हे 40 आहे तसे ठेवतो, प्लस 5 भागिले 16 गुणिले 10, 5 भागिले 16 गुणिले 10, 3.12, 3.12 किंवा 3.13 घेतलं तरी सुद्धा चालते. 43.12 हे येतं फायनल आन्सर. ओके, 43.12 विल बी द फायनल आन्सर. आता काय करा, पहिल्यांदा फक्त लिहून घ्या हा सोडवलेला एक्झाम आपण हे सोल्युशन, आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की मोड मध्ये किमती आपण कशा पुटअप केलेल्या आहेत. ठीक आहे, पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो, पहिला फक्त लिहून घ्या, झालं की मला सांगा. या आधी लिहिलेला हटवतो, एक सेकंड. बघा इकडं, मोड कॅल्क्युलेट करण्यासाठी 2 स्टेप आहेत. फर्स्ट स्टेप आहे की आपल्याला मोड क्लास कॅल्क्युलेट करायचा आहे. मोड क्लास कसा कॅल्क्युलेट करायचा? तर हा जो पहिल्यांदा फ्रिक्वेन्सीचा कॉलम दिलाय त्यामध्ये बघा सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी कुठून? तर तुम्हाला इथं काय दिसतं की सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी जी आहे ती आहे 15. सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे 15. तर ही 15 हा आहे आपला मोड क्लास. म्हणून याला म्हणलं की 40 ते 50. इथं बघा, 40 ते 50 हा झाला आपला काय? मोड क्लास. ठीक आहे, स्टेप नंबर 1, 40 ते 50 मोड क्लास. त्यानंतर आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण लिहिला, झेड प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू आय, हा लिहिला आपण फॉर्म्युला. आता F1 F0 काय भानगड आहे? तर मोड क्लासच्या समोर असतो तो असतो F1, त्याच्या वर असतो तो असतो F0 आणि त्याच्या खाली असतो तो असतो F2. काय सांगितलं पुन्हा एकदा ऐका, मोड क्लासच्या समोरची फ्रिक्वेन्सी असते F1, वर असतं F0 आणि त्याच्या खाली असतं F2. म्हणजे आपण सिंपल असंच लिहितो ना रे, 1 2 3 4. ओके, तर हेच आपण सिक्वेन्सिंग इथं फॉलो करतोय. आता ते लिहिल्यानंतर फार काही विशेष गोष्ट राहत नाही. या क्लासची लोअर लिमिट आहे 40, म्हणून मी इथं लिहिलं 40. F1 आहे 15, तो इथं लिहिला 15. F0 आहे 10, तो इथं लिहिला 10. खाली 2 गुणिले F1 म्हणजे 2 गुणिले 15 वजा 10. F2 किती आहे? 4 आहे, तो F2 इथं 4 लिहिला. इंटरवल, या दोन घरांमध्ये फरक कितीचा दिसतो? 10चा, म्हणून इंटरवल लिहिला 10. आणि याला फक्त इथं खाली स्टेप्स मध्ये सोडवलेला आहे. तो सोडवल्यानंतर फायनल आन्सर मिळतो तुम्हाला 43.12. आय होप क्लिअर असेल तुम्हाला हे सगळं. ठीक आहे, तर याच्यानंतर आता काय करूया, नेक्स्ट एक प्रॉब्लेम सोडवूया, सो दॅट अजून आपलं बऱ्यापैकी क्लिअर तिथं होईल. ओके, चलो कालचाच प्रॉब्लेम सोडवूया आपण, मोड कॅल्क्युलेट करू त्याचा. एक्झाम्पल एक्स एफ 0 ते 20 असं 120 पर्यंत.
4 6 10 12 2 आणि 2. ओके, सो हा कालचाच प्रॉब्लेम आहे. चलो याला सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा मला काय पाहिजे, मला पहिल्यांदा पाहिजे मोड क्लास. ठीक आहे, मला पहिल्यांदा पाहिजे मोड क्लास. कुठला असेल मोड क्लास बघा. मोड क्लास कुठला असेल तर हायेस्ट फ्रिक्वेन्सी ज्याची आहे, ओके, हायेस्ट फ्रिक्वेन्सी ज्याची आहे दॅट विल बी द मोड क्लास. सना बरोबर आहे. 60 to 80 हायेस्ट फ्रिक्वेन्सी इथं आहे. यस, हायेस्ट फ्रिक्वेन्सी इथं आहे. सायली काजल बरोबर आहे. ओके, सो 60 to 80 इज अ मोड क्लास. सो मोड क्लासच्या समोरल्या 60 to 80, 60 ते 80 तन्वी बरोबर आहे. 60 ते 80 हा तुमचा आहे काय मोड क्लास. आता याच्यानंतर बघा, याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे फॉर्म्युला. तर फॉर्म्युला काय आहे, ह्या सगळ्यांनी Z इज इक्वल टू L प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 गुणिले I. ओके, F1 मायनस F0, 2F1 मायनस F2, 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू I. ओके, हा आहे फॉर्म्युला. आता इथं काय सांगितलंय तुम्हाला की मोड क्लासच्या समोर असतो तो असतो F1, वर आहे F0 आणि हा खाली आहे F2. ओके, हा आहे F2. चलो, याला सूत्रामध्ये जस्ट किमती पुटअप करूया आपण. तर याला बघा, लोअर लिमिट किती आहे क्लासची 60 आहे, प्लस F1 किती आहे 12 आहे, मायनस F0 किती आहे 10 आहे, अपॉन 2 गुणिले 12 वजा 10 वजा 2. बघा, मी सूत्रामध्ये डायरेक्टली किमती घातल्यात आणि इंटरवल क्लासमध्ये फरक कितीचा आहे तर 20चा आहे. क्लासमध्ये फरक आहे 20चा. तर याला आपण या पद्धतीने घेतलेला आहे. तर याला सॉल्व्ह करूया. सूत्रामध्ये जस्ट किमती घातल्यात. हे 60 आहे तसं ठेवलं, प्लस 12 वजा 10, 2 इथं 12 दुनी 24, 24 मधून 10 गेले 14, 14 मधून 2 गेले 12 गुणिले 20. ओके, सो याला बघूया 60 प्लस 2 भागिले 12 गुणिले 20, 3.33. तर याचं उत्तर काय येईल फायनल 63.33. 63.33 विल बी द फायनल आन्सर. ओके, सो आय होप हे क्लिअर असेल. तुम्ही काय बघा असेल तुमच्या मोबाईलमध्ये झूम करू शकता. अंकिता, सविता, यशस्वी उत्तर बरोबर आहेत. व्हेरी गुड. चलो, ठीक आहे. झाले सगळ्यांचं का बघा, समजलंय का बघा सगळ्यांना ही गोष्ट. सिंपल आहेत गोष्टी, पण याच्या आधारावर पुढचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे आहेत. यस साक्षी, नीता, यशस्वी, सायली. यस 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 तन्वी. आज लोक कुठे द्याव्यात, आज मेन पॉइंट तो चालू होता. ठीक आहे, चलो. तर आता याच्यानंतर एक एक्झाम्पल तुम्हाला सोडवायला देतो, घरी एवढं सोडवा. त्यामध्ये लिहा एक्स एफ 0 ते 10 20 एफ मध्ये सॉल्व एवढा काल घरी प्रॉब्लेम. ठीक आहे, एवढा प्रॉब्लेम घरी सॉल्व करा. सो आणि कालच्या सारखं मला आन्सर जे आहे ते व्हॉट्सअपला सेंड करा, बघूया काय होतं. मी पण एक थोड्या वेळानं ग्रुपला आन्सर सेंड करतो. चलो, ठीक आहे. तर इथंपर्यंत आजचा जो भाग आहे तो आपण घेतलेला आहे. याच्या पुढचे जे लेक्चर्स आहेत ते आपण आपल्या ऍपला फक्त अपडेट तिथं करूया. ओके, थँक्यू.